कर्जत कल्याण महामार्गावरील चिखलोली परिसरातील रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला। या रस्त्यातून वाहनं कशी चालवावीत असा प्रश्न आता वाहन चालकांना पडला। तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रिटीकरण झालं असताना 200 ते 300 मीटरचा रस्ता मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे। कल्याण डोंबिवलीतील डांबरी रस्त्याची अवस्था दयनीय झाली, त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले। तर या खड्ड्यासंदर्भात तक्रार आढळल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केलं। कोकणात आजपासून पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला, तर सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी केला। आज सकाळपासूनच मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस पडतोय, तर सातारा, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीला रेड अलर्ट जारी करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे गड नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं आचरा मार्गावरील वाहतूक ठप्प आहे। वेंगुर्ल्यातील होडवाडा मार्गही बंद झाला आहे। विदर्भात 4 जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली इथं पावसाचा रेड अलर्ट दिलाय, तर नागपूर, वर्धा आणि अमरावती इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आला। पालघर जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर पकडला असून जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागात जोरदार पाऊस सुरू आहे। पालघर, डहाणू, तलासरी भागात पावसाची संततधार कायम आहे, तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे, तर हिंगणघाट तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्यानं रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाले। अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, तर इमारतीच्या बांधकामासाठी केलेल्या भरावामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले, त्यामुळे नगरपालिकेने हे मार्ग मोकळे करावेत अशी नागरिकांनी मागणी केली। रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि या पावसामुळे पेण शहरासह तालुक्यातील सखल भागात पाणी साचले। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या पुलाला धबधब्याचं स्वरूप आलं। वर्ध्याच्या सेलूमध्ये मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले, यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र प्रशासन समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। वर्ध्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या भागात पाहणी करण्यात येते। दरम्यान मुसळधार पावसामुळे शिवाजी चौकातील रस्त्याला तलावाचं स्वरूप आलं। मुसळधार पावसामुळे उमरेड तालुक्यातील नांद नदीला पूर आला। या पुरामुळे वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावं प्रभावित झाली। नदीवरील छोटे पूल पाण्याखाली आले। चिखलापार आणि आजूबाजूच्या गावांनाही पुराचा फटका बसला। मुळशीतील कोळवण खोऱ्यात प्रायोगिक तत्वावर 25 एकरात यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्यात आली। शेतमजुरांचा तुटवडा असल्यानं कृषी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भात लागवडीचा प्रकल्प राबवला आहे। या पद्धतीमुळे उत्पादनात हेक्टरी 15 टनांची वाढ होते। उधमपूरच्या महिला आपल्या शेतात लव्हेंडर फुलाची शेती करतायत। कृषी विभागाच्या सहाय्याने या महिला फुल शेतीकडे वळल्यात। लव्हेंडरच्या फुलांना बाजारात प्रचंड मागणी आहे, त्यामुळे येणाऱ्या उत्पादनातून महिलांच्या रोजगाराची सोय होते। संभाजीनगरमध्ये शिमला मिरचीला कवडीबोल भाव मिळतोय, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शिमला मिरची रस्त्यावर फेकून दिली आहे। बाजारात शिमला मिरचीला फक्त 5 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। संतप्त होऊन शेतकऱ्यांना बुलढाणा अजिंठा महामार्गावर शिमला मिरची फेकून दिली। अकोल्यात विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। विमा कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। विमा कंपनी शेतातच झालेल्या नुकसानीचा परतावा देत नसल्याची तक्रार बाळापूरमधील शेतकऱ्यांनी केली होती। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्याचं चक्री उपोषण सुरू आहे। उपोषण स्थळाला माजी खासदार विनायक राऊतांनी भेट दिली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अकोला जिल्ह्यातील तेरारा इथं कब्रस्तानला जाण्यासाठी चिखलमय रस्त्यामुळे दयनीय अवस्था झाली। मुस्लिम बांधवांना कब्रस्तानमध्ये अंत्यविधी आणि विविध धार्मिक विधी करण्यासाठी जाताना ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागतोय। रायगडच्या आसलवाडीत आदिवासी महिलेचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्यानं विठाबाई सांबरी या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला। संतप्त आदिवासी यांनी येत्या 27 जुलै रोजी नेरळ माथेरान रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला। जळगावात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्यानं केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। पुणे जिल्ह्यातील पोषण आहारासाठी ठाकरे गट आक्रमक झाले। आदिवासीच्या आश्रमशाळेत खेड, आंबेगाव,
आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासींना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे ठाकरे गटानं गोडेगावच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला। परभणी जिल्ह्यातील 464 महसूल कर्मचारी संपावर गेलेत। कर्मचाऱ्यांच्या विविध 15 मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले। तर या आंदोलनात राज्यातील 20,000 कर्मचारी सहभागी झालेत। तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला। नाशिक रोड इथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ युवक काँग्रेसच्या वतीने अनोखं आंदोलन केले। खड्ड्यांवर पुष्पहार अर्पण करून खड्ड्यांचा सत्कार करण्यात आला। खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। पुण्यात जवान किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। शेतकरी आणि सैनिकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। विधान भवनावर विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला। तर यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि माजी सैनिक ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले। रत्नागिरीमधील पाली एसटी बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झालं। त्यामुळे आता प्रवाशांची गैरसोय होणार नसल्याच्या भावना सामंतांनी व्यक्त केल्या। रोहित पाटलांपाठोपाठ आता शरद पवारांकडून आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित बांगर यांना उमेदवारीचे संकेत शरद पवारांनी दिले। यावेळी आमदार किरण लहामटेला खाली बसवा आणि अमित बांगरेंचा मागे शक्ती उभं करण्याचं आव्हान शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी जनतेला केले। भाजपच्या बैठकीत काही नेत्यांकडून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या गटाबाबत तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून लोकसभेला मदत झाली नसल्याची तक्रार भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आली। मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती। मात्र ही अफवा असून शरद पवारांची मी भेट घेतलेली नाही असं स्पष्टीकरण माजी आमदार वैभव पिचड यांनी केलं। तथा पालकमंत्री माननीय विखे साहेब काही लोकांना सुपरमॅन बनायचं असतं, त्यांना देव आणि भगवान देखील बनायचं असतं असं मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले। झारखंडमध्ये विकास भारती संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। तर मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली। देशातील एक व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजता असा टोला राऊतांनी लगावलाय। भागवतांनी मोकळेपणानं बोलावं असं राऊत म्हणालेले आहेत।